राज ठाकरेंनी केली तर गुढीपाडव्याची सभा घेतल्यानंतर मराठीचा मुद्दा जो आहे तो पुन्हा उपस्थित करण्यात आलेला आहे, काय सांगाल? मराठीचा मुद्दा आम्ही आता कर्नाटक बँकेत आलो होतो. कर्नाटक बँकेमध्ये मराठीची यांना खूप एलर्जी आहे. त्यांची ते नावाची प्लेट होती ती पण देखील इंग्लिशमध्ये होती, ती आम्ही काढली आहे. हे बघा, हे कॅलेंडर पण त्यांचं कर्नाटक इंग्लिशमध्येच आहे, त्यांच्या भाषेत नाही, इंग्लिशमध्येच आहे, इंग्लिशमध्येच आहे. त्यांना मराठीचा काय त्रास आहे, एलर्जी आहे मला माहित नाही, परंतु त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी आम्हाला 3 दिवसाच्या आधी बदलणार सांगितलंय. तो बोर्ड एटीएम मध्ये, हा समोरचा बोर्ड, एक साइड मराठी. तर त्यांना 5 दिवस दिलेत. 5 दिवसाच्यात तुम्ही नाही केलं तर आम्ही पुन्हा येणार. जेव्हा पुन्हा येणार, आज हात जोडून आलोय, पुढच्याला आम्ही हात सोडून येणार, एवढं आम्ही तरी त्यांना आज सांगितलेलं आहे. तर त्यांना आपण बाराखडीचं पुस्तक त्यांना आम्ही दिलंय. कारण का आपण दुर्दैव आहे की जे महाव्यवस्थापक आहेत यांचे, आपले सॉरी या बँकेचे व्यवस्थापक हे आपले मराठी माणूस आहे. तर त्यांना बोललो, तुम्ही मराठी असताना इथे मराठीची गळचेपी होते, हे कुठेतरी आम्हाला दुर्भाग्य आम्ही आमचं समजतो. तर त्यांनी मला शब्द दिलाय की असं काय होणार नाहीये, मी लवकरात लवकर हे सगळे बोर्ड वगैरे चेंज करतो. आणि त्यांनी पत्रकारांच्या समोर देखील सांगितलंय, तुमच्या समोर, मीडियाच्या समोर सांगितलंय की हे सगळं मी बदलतो.